होतच बंधवान गोकुळामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. मग तो आनंद उत्सव नंदबाबांनी कसा साजरा केला? अभंगाचा तिसरा चरण. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे नंदबाबांनी गोकुळ सजवलं. गोकुळामध्ये गुड्या उभारल्या, प्रत्येक घरावर गुढी उभारली. गडा आणखी गोकुळाला संपूर्ण तोरणं लागली. कथा करतायत, गाणी गातायत, जिकडे तिकडे आनंदाला उधाण आलेले. असाच आनंदोत्सव साजरा झाला शिवनेरी गडावर. विश्वेश्वरांनी शिवनेरी गड असा सजवला. संपूर्ण शिवनेरी गडाला तोरणं बांधली गेली. गडावर गुड्या उभारल्या, गडाच्या परिसरामध्ये गुड्या उभारल्या. जिजाऊ साहेबांच्या उदरी, जिजाऊ साहेबांच्या पोटी पुत्र प्रगट झाला. आनंदोत्सव सुरू झाला शिवनेरी गडावर आणि गडाच्या परिसरामध्ये. पहिल्या दिवशी दोन्ही हाताच्या मोठी आवडत बाळाला टाव फोडला. दुसऱ्या दिवशी मल्हार बटुबा त्यांनी विधिवत पूजन केलं आणि गडावर आणि परिसरामध्ये दानधर्म सुरू झाला. पाचव्या दिवशी बाळाच्या पाठवीला ढाल, तलवार, धनुष्यबाण त्याबरोबर नांगही पूजला. सहाव्या दिवशी सटवाईची पूजा झाली. आठव्या दिवशी डाकीने यक्षिणी याला उतारे देण्यात आले. 10व्या दिवशी बाळाला आणि बाळाच्या आईला नाहू मागू घातला आणि 12वा दिवस उजाडला. त्या दिवशी बाळाचं बारसं होतं. सगळ्या परिसरामधल्या मानाच्या मानकरणीला निमंत्रण होती. परिसरामधल्या मानाच्या मानकरणी आल्या, गडावरच्या मानाच्या मानकरणी आल्या. सगळ्या नटून थटून सजून धजून आल्या. जिजाऊ साहेब त्या दिवशी पिवळी साडी नेसलेल्या होत्या. नकशिकांत राहीने त्याने आपल्या अंगावर घातलेले होते. अगदी लक्ष्मी आई साहेबांच्या सारख्या दिसत होत्या. बाळाचा थाट काय वेगळाच होता बरं. जरीचं अंगडं, जरीचं कुंचरा, जरीचं टोपडं, पायामध्ये चाळवाळे, हातामध्ये मनगट्या, गळ्यामध्ये दृष्टीची पोत, त्याच्यामध्ये सुवर्णाचं व्याघ्र नख चढवलेलं होतं. बाळाच्या गालावर काजळाची टीप होती. सगळ्यांनी मिळून पाळणा सजवला. पाळणा हल्ला, पाळणा डुलला. मावळण म्हणून आल्या होत्या दीपाबाई, निंबाळकरांच्या दीपाबाई भोसले घराण्यामध्ये आलेल्या. सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. या बाळाचं नाव काय ठेवायचं, या मुकुंदाचं नाव काय ठेवायचं? त्यांनी जिजाऊ साहेबांच्या मुखकमलाकडे पाहिलं आणि दोघींच्या मुखातून एकाच वेळेला आलं, आमच्या या बाळाचं नाव ठेवायचं शिवाजी, राजे शिवाजी, राजे शिवाजी, राजे शिवाजी. कार्याचं कीर्तन
मी कसे करता सांगतोय का. आनंद उत्सव सुरू झाला गोकुळामध्ये. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. कथा करताय, गाणी गाताय, पण कथा कोणाची करावी, गाणी कोणाची गावी. कथा करावी श्रीहरीच्या कर्म जन्माची, कथा करावी श्रीहरीच्या कर्माची, कथा करावी श्रीहरीच्या गुणांची. तरावया भोळे भाळे जन येत भावाची कारण. जन्म कर्म हरीचे गुण भागवतामध्ये ओवी आहे. जन्म कर्म हरीचे गुण. कथा हरीच्या जन्माची करावी, कथा हरीच्या कर्माची करावी, गुण हरीच्या गुणांची गावी आणि गाणं केवळ हरीचंच गावं. गोकुळामध्ये तसंच सुरू झालेलं आहे. व प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतोच की नाही, होतोच की नाही. प्रौढ प्रताप पुरंदरशी ललकारी दिल्याबरोबर आपल्यामध्ये चैतन्य निर्माण होतं की नाही, आपला रक्त असा सळसळायला लागतं की नाही. वातावरणाचा परिणाम असतो. आज तसं पाहिलं तर संपूर्ण कमीत कमी महाराष्ट्रामध्ये तरी गुड्या उभारल्या पाहिजेत. तांदूळमध्ये तृतीया शिवजयंती आज आहे तिथीप्रमाणे. आता काळच असा आलाय बरं का, शिवजयंती साजरी करायला सुद्धा परवानगी नाही आहे. जाऊ दे, मी कशा करता सांगतोय ऐका. शिवजयंती म्हटली की सारे महाराष्ट्रामध्ये भगवे झेंडे लागलेले किंवा मी पाहतो, बॅनर पाहतो, झेंडे पाहतो, महाराजांना जिथे तिथे सजवलेलं पाहतो. हा त्या वातावरणाचा परिणाम असतो आणि त्याचा परिणाम प्रत्येक जनमानसावर होतो की नाही, होतो. ज्यावेळेला इलेक्शनचा कालावधी असतो त्यावेळेला तशा प्रकारचं वातावरण असतं, चर्चा तशा प्रकारची असते, त्याचा परिणाम जनमानसावर होतो. लग्नकार्य असले की तशा प्रकारे, धर्मकार्य असले की तशा प्रकारे, जशा प्रकारचं वातावरण तशा प्रकारचा जनमानसावर आणखीन परिणाम होत असतो. मग या सगळ्या कसं आहे, गोकुळामध्ये सुख निर्माण झालं, ज्या सुखाला अंत नाही पार नाही लेख नाही असं निर्माण झालं. याचं कारण बाळकृष्ण नंदाघरी परमात्मा आले. गोकुळाने नंदबाबांनी गोकुळ सजवलं, सगळा करती कथा गाती गाणे, याचा असा श्रेष्ठ परिणाम झाला. अभंगाचं शेवटच्या चरण आहे का.
देवाधिदेवा जगत्रय देवा ते चरित्र उच्चाराने जे देवी गोकुळी केले. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले आणि भगवंताने आपल्या लीला प्रारंभ केल्या. काग बग रिटा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. अनेक राक्षसांचा निपात केला. होता 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 भगवान असे रांगू लागले. कशी रांगली भगवान परमात्मा? तळहात टेकित तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगता रांगता उभे राहिले. उभे राहता राहता दुडू दुडू चालायला लागले. चालता चालता पळायला लागले. पळता पळता 5 वर्षाचे झाले. 5 वर्षाचं माझं बाळ अंगडी माझ्या खेळे का लटकाच घेता अडग गोकुळच्या नारी. भगवान 5 वर्षाचे झाले आणि भगवंतांनी पहिला समाजवाद गोकुळामध्ये पहिला समाजवाद उभारला भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये. बोबड्या वाकड्या पेंड्या सुदामा अशी गवळी यांची पोरं, वेडी वाकडी शेंबडी अशी वेगवेगळी गवळी यांची पोरं, त्या सगळ्या गवळ्यांच्या पोरांना भगवान परमात्म्याने एकत्रित केलं. आणि हीच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित केलं. बोबड्या वाकड्या पेंड्या सुदामा त्याच्यामध्ये होते बरं का. सगळ्यांनी भगवंताला विचारले, हे तुमच्या सगळ्यांच्या घरी गायी येत नाही. पहिलं जे ऐश्वर्य होतं विठ्ठल शेठ, हे गोधनावर पोचलं जायचं. ज्याच्याकडे जास्त गायी तो मोठा श्रीमान.
9 लाख गायी होत्या नंदबाबाकडे. 9 लाख गायी होत्या नंदबाबाकडे. केवढा ऐश्वर्य असेल नंदबाबाचं. भगवंताने विचारलं, तुम्हा सगळ्यांच्या घरी गायी आहेत ना? सगळ्यांनी सांगितलं हो आहे. मग भगवंताने विचारलं, तुमच्यापैकी दही दूध तूप लोणी कोणाकोणाला मिळतं? त्या सगळ्या पोरांनी सांगितले, कशाला लोण्याचं नाव काढतो? अरे बाबा, सगळा माल सार माल आहे तो मथुरेमध्ये जातो आणि आमच्या वाट्याला फक्त ताकाचं पाणी येतं. आम्ही फक्त ताक पितो. दही दूध तूप लोणी अरे आमच्या स्वप्नात सुद्धा नाहीये. भगवंताने सांगितलं हा अन्याय आहे. आई बाबांच्या जवळ आग्रह धरा. धरून बघितला, मार मिळतो त्याच्याशिवाय दुसरं काही मिळत नाही. मग नाही ना असं मिळत, आजपासून चोऱ्या करून खायचं. बोबड म्हणलं चोऱ्या करायच्या आणि माल कोणी खायचा? बोबड होतं बोबड. कुठनं थांबालले थांबाल आपल्या गाई, आम्ही जातो आपल्या घरी. कुठनं थांबालले थांबाल आपल्या गाई, आम्ही जातो आपल्या घरी. आजपासून चोऱ्या करायच्या. आता चोऱ्या करायच्या म्हटलं की आयुध लागत होती, शस्त्र लागत होती की नाही? चोऱ्या करायला आयुध लागतात, शस्त्र लागतात. आता चोऱ्या करायला तेवढं फार काही लागत नाही. असं एका महिन्याला 100 कोटी काही फार अवघड नाहीये. जाऊ दे, तो आपला विषय नाहीये. मी कशा करता बोलतो ऐका. चोऱ्या करायच्या तर शस्त्र अस्त्र पाहिजेत ना. भगवंताने एकाला सांगितलं, जा वाळूचे खडे घेऊन ये. असे वाळूचे खडे घेऊन ये, खडे घेऊन ये. ते गेलन खडे घेऊन आला. दुसऱ्या सर जा सराट्याचे काटे घेऊन ये. तिसऱ्या सर जा वस्त्रगाळ माती घेऊन ये. एक वाळूचे खडे घेऊन आलं, एक सराटे घेऊन आलं, एक वस्त्रगाळ माती घेऊन आलं. पण ते बोबड होतं ते मनातल्या मनात विचार करते, एका चोऱ्या करायला तर का त्या कुणाला पाहिजे? ते म्हणते ह्याने कधी काही चोऱ्या करायचे? ती देवाजवळ आलं म्हणते, ए बालक बालक खरं का? त्याला देवाने विचारलं, बोबड्या सांग दह्या दुधाचे माठ कुठे असतात? त्या बोबड्यानं सांगितलं, तिंक्यावर, म्हणजे शिंक्यावर. मग बोबड्या कृष्ण लहन गोपी लहन आगे सब आप जानते हैं. कृष्ण लहन गोपी लहन 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 गडी खेळू फुगडी, खेळू फुगडी. म्हणून संप्रदायामध्ये तसंच आहे बरं का. फुगडी खेळताना काय म्हणायचं हो? गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण म्हणूनच फुगडी खेळायची बरं का. तेव्हा दह्या दुधाचे माठ शिंक्यावर असतात. मग तू वेडा आहेस का? कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी आपण लहान लहान बाळा आहोत. शिंक्यावर असणाऱ्या माठापर्यंत आपला हात पोहोचणार नाही. मग काय करायचं? हा वाळूचा खडा घ्यायचा, त्या माठावर असा मारायचा. बरोबर बसला, माठ फुटला, त्यातलं दही दूध तूप लोणी काढून घ्यायचं. ती बोबड हसते, हसता हसता म्हणते, गल्या बलाबल आहे तुझं बल का? बलाबल आहे. म्हणजे सराट्याची काठी कशा करता? सराट्याची काठी आता तुम्ही कोणी पाहिलीत की नाही मला माहीत नाही. तुम्ही पाहिले का सराट्याची काठी? नाही पाहिली? जरा रानामाळात जा ना. सराट्याची काठी तो एकच काटा आहे की त्या काट्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे ते दुसऱ्या कुठल्याही काट्यामध्ये नाही. सराट्याचा काटाच तसा आहे, तो कसाही टाकला तरी त्याचं एक टोक वरच राहते. लालू प्रसाद यादव सारखं
तुम्ही सराट्याचे काटे तर आम्ही पाहिलेले तसे एक टोक त्याचं वरच राहतो कसाही टाका सराट्याचे काटे एखाद्या गवळणीनं आपणाला चोरी करताना पाहिलं ती पाठीमागं आपल्याला पकडायला पळाली की नाही तिच्या वाटेत असे सराटे टाकायचे त्याच्यावर तिचा पाय पडेल तिच्या पायात सराट्याचे काटे मोडतील ती थांबेल आपण पळून जायचं पण ती बोबडं भलतंच हुशार होते अरविंद केजरीवाल सारखं ती भलतंच हुशार होतं आणि ती देवाला म्हणते एखादी त्या पायात चप्पलातल्यावर ती बोबड म्हणते एखादीच्या पायात चप्पल असतील काटे तोडून पळायला लागली अरे पळू दे रे ही वस्त्रगाळ बारीक माती आहे ना ती जवळ ठेवायची जवळ आली की तिच्या डोळ्यात टाकायचं आणि आपण पळून जायचं ती बोबड म्हणते गड्या बराबर आहे तुझं बरं का बराबर आहे तुझं चोऱ्या सुरू झाल्या ऐका फक्त 10 मिनिटं द्या मला जास्त वेळ देऊ चोऱ्या सुरू झाल्या आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे अशा चोऱ्या सगळ्या गवळणींच्या मध्ये चर्चा झाली गोकुळातल्या इकडच्या काय आल्या तिकडच्या काय आल्या तिकडच्या काय आल्या मिळवून घ्या गवळणी सगळ्या आल्या आणि सगळ्यांच्या मध्ये मंथन सुरू झाले अगं सगळ्यांचं नुकसान होतंय करायचं तरी काय एक जण बोलली एक गवळण बोलली बघा तुम्हाला पटत असलं तर बघा माझा भला मोठा वाडा आहे आमचा जुना मोठा भला मोठा वाडा आहे आपण असं करायचं त्या वाड्यामध्ये सगळं दही दूध लोपलोनी सगळ्यांचं एकत्रित करायचं वाड्याला बाहेरून कुलप लावायची प्रत्येक गवळणीने हातामध्ये काठी घ्यायची वाड्याच्या बाहेर जागता पहारा कडक सुरक्षा व्यवस्था बघूया कसे वाड्यामध्ये जाता येते सगळ्या गवळणींनी दही दूध तूप लोणी ते वाड्यामध्ये एकत्रित केलं बाहेर कुलप लावली खिडकी सुद्धा उघडी नाहीये मोठी मोठी कुलप प्रत्येक गवळणीच्या हातात अशी काठी आणि वाड्याच्या भोवती असा जागता पहारा ते उडं बोबड्यानं पाहिलं तसं देवाकडे पळालं तसं देवाला म्हणते ए आज त्या दिवस चोरी नाही केली तर नाही का चालणार चोरी नाही केली तर नाही का चालणार देवाने विचारलं का भला मोठा वाला बायलून कुलप मोठ्या मोठ्या कात्या गावलं तर लय माल त्या मला माल नाही तो होतं देवाने सांगितलं आज तर जरूर चोरी करायची मग ती बोबड म्हणून आजच्या दिवस मी जाऊ का घरी देवाने सांगितलं होतं का नाही पुढं सगळ्याच्या पुढे तुलाच माहिती वाडा कुठे सगळ्याच्या पुढे हो सगळ्याच्या पुढे बोबडं त्याच्या पाठीमागं गोपाळ त्याच्या पाठीमागं भगवान त्या वाड्यापासून काही अंतरावर थांबले अगदी बोबड्यानं सांगितली तशी परिस्थिती होती हे बोबड्या तशीच परिस्थिती होती बरं का बोबड्यानं सांगितलं सर काय का लक्ष द्या माझ्याकडे भला मोठा वाडा बाहेर मोठी कुलप प्रत्येक गवळणीच्या हातात काठी अरे वाड्यात जायचं कसं हे कृष्णा अरे सांग ना जायचं कसं वाड्यामध्ये भगवंतांनी सांगितलं माझ्यावर विश्वास आहे ना झाका डोळे सगळ्यांनी डोळे झाकले भगवंतांनी आपल्या योग मायेनं सूक्ष्म रूपानं सगळ्यांना वाड्यामध्ये उतरवलं उघडा डोळे सगळ्यांनी डोळे उघडले बोर्ड म्हणते कत गया कुणाला माहिती जिकडे तिकडे दह्या दुधाचे तुपाचे लोण्याचे माठ पाहिल्याबरोबर गोपाळ एवढे आनंदले वर्गास हे सगळं विसरून गेले खायचं बाजूला राहिले खेळ सुरू झाला बाकीच्याकडे कोणी गेलंच नाही सगळ्या गोकुळातलं लोणी होतं असा लोण्याचा गोळा करायचा आणि प्रत्येकाला एकमेकाला फेकून मारायचा असा खेळ सुरू झाला सगळी खेळत होती बोबडं एकटंच खात होत त्यांचा खेळ चालू आहे तोपर्यंत याचं पोट भरलं तसं पोटावर हात फिरवते मध्ये आहा आता काय करायचं मग त्याने विचार केला वाडा बघावा कसा काय ते फिरत 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 उतरणनी जवळ आलं उतरण माहिती आहे का उतरण नाही तुम्हाला माहिती कोणाला विचार उतरण तुम्हाला माहिती आहे का उतरण नाही माहिती मग आता कोणाला विचारू उतरण बघा पूर्वी उतरण आपल्या कुटुंब घरामध्ये उतरणीला अत्यंत महत्त्व होतं कारण सगळं जे खायचं साहित्य आहे ना त्या उतरणीमध्ये शेवटी मोठा माठ त्याच्यावर छोटा माठ त्याच्यावर छोटा माठ त्याच्यावर छोटा माठ अशा अनेक माठाची एक उतरण त्याला उतरण म्हणायचे माठाची बरं का त्या उतरणी होत्या बोबडं त्याच्याकडे पाहते आणि पाहता पाहता त्या पहिल्या उतरणीकडे पाहत उतरणीची अशी मोठी रांग होती आणि पाहता पाहता विचार करते
पहिल्या उतरंडीच्या खालच्या मातावर लात मारली तर काय होईल? काय गरज होती का? पोट भरलं होतं. काही विचार केला नाही. जी उतरंडी पहिली तिचा जो शेवटचा माठ आहे त्याच्यावर अशी लात मारली. उतरण पडली. बरी एकटी पडली का? एक दुसरीवर, दुसरी तिसरीवर, तिसरी चौथीवर धाड 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 आवाज झाला. तशा बाहेरच्या गवळणीस आवाज झाला. आवाज तिने ऐकला. तिने सगळ्या गवळणीने आवाज दिला. अगं वाड्यातून आवाज येतोय. सगळे एकत्रित झाले. अगं आवाज तरी कशाचा? बघायला हवं. कुलप काढा, कुलप काढा असं बोबड्यानं ऐकलं. तसं देवाजवळ पळत आलं. सगळे गोपाळ देवाच्या भोवती असे जमा झालेले होते. बाहेरून कुलप काढली जात आहे त्यांना जाणीव झालेली होती. तसं बोबड देवाला म्हणते, कुलप काढत्या लय मालत्या, मला नाही मालत होत. देवाने विचारलं कशाला? मरायला उतरण पाडायला गेलंस? म्हणते जाऊ दे, आम्हाला बाहेर नेलं. अरे कसा नेऊ? आता कसं काय आणलं? देवाने विचारलं. आत आणायचा मंत्र पाठ होता पण बाहेर न्यायचा विसरलो. लय ल मालत्या. अरे मोठे मोठे कातेत लय मालत्या. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, ठीक आहे. उघडा डोळे, झाका डोळे. सगळ्यांनी डोळे झाकले पण बोबड्यानं अर्ध झाकले. मनातल्या मनात म्हणते कथा बाहेर नेतोय ते उलट बघाय. परिणाम असा झाला, सगळे गोपाळ बाहेर आले पण बोबडा अर्धच खिडकीत अडकला. भगवंतावर अविश्वास दाखवला की कुठे नाही कुठे अडकायची पाळी येते. जसं बोबडा अडकलं सगळे गोपाळ सुटले आणि तेवढ्यात गवळणीने कुलप उघडली आणि आत आल्याबरोबर सगळ्या दह्या दुधाचा तुपाचा लोण्याचा सत्यानाश पाहिला. अशा गवळणी रागवल्या होत्या. अगं कुठून आली, कशी आली बघा, शोधा शोधा शोधा. आणि पाहता पाहता एकीचं लक्ष बोबड्याकडे गेलं. अर्धच अडकले. त्या गवळणीनं सगळ्यांना दाखवलं ते बघा. सगळ्यांनी सोडवलं आणि त्याला असं समोर उभं केलं. कोण आलं होतं मला नाही माहिती. काठीचे फटके, एका गवळणीने काठीचा फटका दिला की तिकडे गेला, दुसरीनं तिकडं फटका दिला की इकडं असा मार मिळाला बरं का. पण ती बोबड काय म्हणते माहितीये का? कितीही मारा, आम्ही मरणाला न भिणारी औलाद आहोत. कितीही मारा. मराठ्याची पोरे आम्ही
महाराजांचा राज्याभिषेक झाला. 18 पगड जाती थाय थाय नाचायला लागल्या. साडी कोळी माळी तेली वाणी हरिजन गिरिजन आदिवासी सुद्धा 18 पगड जाती थाय थाय नाचायला लागल्या. आणि नाचता नाचता दिल्लीकडे होत करून ते औरंग्याला सांगत होते, मराठ्याची पोरे आली नाही भिनार माडाला. मराठ्याची अर्थ संकुचित करू नका. मराठ्याची अर्थ महाराष्ट्राची पोरं, 18 पगड जातीची पोरं आम्ही मरणाला भीत नाही. मी कशा करता सांगतो ऐका. आता शिफारस झाली म्हणून मला आणावं लागलं, नाही तर काल्याच्या कीर्तनाचा संबंध नाही बरं का. असू दे इकडून मला शिफारस झाली मराठ्याची पोरे येऊ दे म्हणून. असू दे मी कशा करता सांगतो. बोबडं इतकं मारलं गोडणी. सगळ्या गोपाळांनी देवाला सांगितले आता खूप त्याला मान मिळालाय सोडव. भगवंताने आपल्या योगमायेनं सूक्ष्म रूपानं सोडवलं. पण बोबडं मनातल्या मनात बोलतंय कुणालाच नाही मान मिळाला आणि मलाच मिळाला. आता रागवलेलं माणूस नेहमी उलट बोलतं बघा. तसं भगवंतानी गालातल्या गालात असं बोबडं उभे देवासमोर असं रागवलेले. भगवंतानी गालातल्या गालात हसत विचारलं, कसं काय बोबड्या? ती म्हणते कत काय बोबड्या. नाही पण फार मारलं का रे? फार मारलं का रे? अरे पण कुठं कुठं मारले? कुठं कुठं मारले? देवानं विचारलं, आता पुन्हा कधी अर्ध डोळं उघडं ठेवशील? त्यांनी सांगितलं कशाला? मला ठेवतो. सगळीकडे शेवटी एवढी कडक सुरक्षा व्यवस्था होऊन सुद्धा चोरी झाली. मग मिळवणी अवघ्या गवळणी आल्या नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. हे बाया माशी पावेना. एक एक गवळणीनं एक एक गारानं सांगावं. दुसरी आली धावत म्हणे बाय काय केली मात. मुखाशी मुखचुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. हे बाय अमाशी पाहावेना. तिसरी आली धावणी येणे के बाई. माझी वेली डोळीशी गाठ मारुनी गाठबाई कोणाशी सुटेना सांगायला वेळ नाही. हे प्रसंग मी कशा करता सांगतो. सगळ्या गवळणींनी गारांनी मांडली. यशोदामाईला पटलं बाळ आपला निश्चित प्रकारे याच्यामध्ये काहीतरी तथ्य असावं म्हणून भगवंताला जवळ बोलवलं. अरे राजाचा मुलगा तू काय कमी आहे तुझ्या घरी? कशा करता चोरी करतो? चोऱ्या नको करू माझे बाबा. अरे नको चोऱ्या करू. कोणीतरी सांगितलं यशोदामाईला बाळ बाळ चोऱ्या करते. गणपती बाप्पाला नमस्कार. बाळ चोऱ्या करायचं थांबेल म्हणून भगवत यशोदामाईने गणपती बाप्पाला नमस्कार केला. माझं बाळ चोऱ्या करायचं थांबू दे. एक मास देवे खोडी नाही केली. देवानं विचार केला गणपती बाप्पा आपणच जर आणखी चोरी करावी तर पुन्हा कुणी चतुर्थी करायचं नाही. मग भगवंतानी काय केले? 1 महिना गणपती बाप्पाने चोरी केली नाही. मग यशोदामाईला प्रचिती आली. आता मात्र नवस फेडला पाहिजे. असे एवढे मोठे मोदक बनवले. मोठे फार फार मोदक बनवले बरं का. जसे सकाळी घावणं बनवले. काय बाबा घावणं आमच्याकडे बनत नाही बरं का. रात्री ज्या वेळेला विठ्ठल शेठ म्हटले नाश्त्याला काय बनवायचं म्हणलं घावणं बनवू. घावणं असं ते बी आणखीन कशाच्या नारळाच्या चटणी सोबत. काय सांबार होतं. असं सांबार आपण कुठं खाल्लंच नाही. आठवण झाली तर पुन्हा थोडी वाट वाकडी करून यायचं. जर तुम्ही कशा करता सांगतो ऐका मंडळी. मग सगळ्यांनी शेवटी आणखीन अशी हे केल्यानंतर त्या एवढा मोठा असा मोदकाचा हारा गणपती बाप्पा समोर ठेवला. भगवान कृष्ण परमात्मा गणपती बाप्पाकडे पाहतायत आणि यशोदामाई म्हणल्या निरंजन विसरलं तेवढे घेऊन येते.
निरंजन आणायला गेल्या आणि देवानी गणपती बाप्पाकडे पाहिलं आणि भगवान बोलतात, कसं काय गणपतराव? गणपती बाप्पाने सांगितलं, तर तुमच्या पुढं आमचं काय चालणार आहे का? या मोदकाबद्दल तुमचं काय मत आहे? गणपती बाप्पाने सांगितलं, सगळंच खाऊन टाका. एका घासामध्ये मोदक खाल्ले आणि दुसऱ्या घासामध्ये गणपती बाप्पा खाल्ले. यशोदाबाई निरंजन घेऊन आलं, पाहता तर देव पण नाही, मोदक नाही. आणि यशोदाबाईंनी प्रश्न केला, देवा पाशी पुशे देव काय झाला? हसे आले याला. देवाला हसायला आलं, देवालाच विचारते देवापाशी पुशी देव काय झाला. आणि मग यशोदाबाईंनी निर्णय घेतला, आता याला घरी ठेवायचं नाही. उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा संगे घेऊन गोधना, 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 उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा संगे घेऊन गोधना, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा, उद्या जाई राणा घेऊन गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. यशोदाबाईची आणखीन आज्ञाच झाली भगवंताला, चला आता तुमची शाळा भरवलीच पाहिजे. मग भगवंताला आज्ञा केली, गायी आली, गायी घेऊन तू यमुनेच्या तीरावर जायचं. भगवंताला एवढा आनंद झाला, कारण एक महत्त्वपूर्ण कार्य आणखीन यमुनेच्या तीरावर पार पडायचं होतं, गोपाळांना तृप्त करायचं होतं. मग साऱ्या गोपाळाला भगवंताने सांगितले, चला रे चला रे चला रे चला, चला वळू गाई पैसुदेऊ एके ठाई. सगळ्यांना साथ घातली. सगळे गोपाळ आपली संचित रूपी मिश्रित रूपी शिदोरी घेऊन आले आणि यमुनेच्या तीरावर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुरू झाले. बघ दुबक तिबक सांगू तुम्हाला. विट्टू दांडूचा हा खेळ आहे. असा एक छोटी गण असायची, त्याच्यामध्ये विट्टू दांडू फटका मारला की अबक दुबक. आता जाऊ दे, त्या खेळाचं वर्णन करत बसत नाही, पण खूप गोड प्रमाण दिलं महाराज बरं का. विट्टू दांडू, हुमरी, हुतुतू, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळायचे बरं का. विट्टू दांडू, चेंडू, लगोऱ्या, नानापरी, खेळ मांडलेला यमुनेच्या तीरी, हुतुतू, हुमरी, हमा सगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. आणि शेवटी घड्याळाकडे बघायचं, 12:15 वाजले. आणि मग सगळ्यांनी देवाला सांगले, बाबा वाज झाला, आता खेळ. भूक लागली, झाली आता वेळ म्हणती
आली आता वेळ म्हणती अना शिदोऱ्या सगळ्यांची शिदोरी एकत्रित केली गेली. गोपाळांची पापपुण्य विसर्जनाची कृपी शिदोरी, भगवंताची अक्षय पुण्याची शिदोरी, 6 शिदोऱ्या एकत्रित केल्या गेल्या आणि त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद भगवंतांनी सगळ्यांना दिला.